भेट म्हणजे एक तर मला वाटलं होतं की सोपं आहे म्हणजे छावा लिहू, हां. संभाजी महाराजांना भेटू आणि जशी आपण मृत्युंजय वाचून ही लिहिली आहे, मृत्युंजय रश्मिरथी राधे वाचून आपण जी कर्ण लिहिला आहे. तर तसंच आपण छाव्याला हे करू. पण नंतर कळालं की नाही हे अजून खोल आहे. मग अजून खोल आहे. मग वैभव काळे म्हणून मित्र आहे माझा, खूप छान भाषणं असतात त्याची. तर आणि तो अभ्यास खूप जास्त आहे त्याचा संभाजी महाराजांचा. मी म्हटलं, "यार मला डॉक्युमेंटेशन हे करून दे, अवेलेबल करून दे." मग मी ते वाचायला लागलो. मग नंतर एक गोष्टी बाहेर निघायला लागल्या, की जितके काही लांछन डाग आहेत त्यांचे ते एकदम बेबुनियाद आहेत. काही त्याला मूळ नाही आहे. पण महाराज जेव्हा डोळ्यासमोर आले तुम्ही म्हणताय, ते तेव्हा आले जेव्हा थोरले छत्रपतींचं निधन झालं. तेव्हा खरे महाराज, महाराज दिसले मला. कारण एकटा बसून लिहायचो. कुणी नसायचं आजूबाजूला काय असणार. एकटा बसून लिहिलं की ते जोपर्यंत तुम्ही त्या युगात जात नाहीत. मला एक आपले महेश लांडगे जे आहेत खासदार, तर त्यांना मी एकदा भेटलो होतो. त्यांना शंभूगाथा लिहितोय म्हणून कळालं आणि त्यांना मला भेटायला बोलून घेतलं. भयंकर छान माणूस आहे तो आणि त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती, की ज्यावेळेस तुला असं वाटेल, की आता मला सुचत नाही आहे, मला बोलता येत नाही आहे, मला आता काही लिहिता येत नाही आहे, तर त्यावेळेस डोळे बंद कर आणि आई भवानीची प्रार्थना कर आणि आई भवानीला म्हण, की "आई, तू माझे राजे पाहिलेस, मी माझे राजे नाही पाहिले. पण आता मला माझे राजे पाहायचे, तर थोड्या वेळासाठी तुझे डोळे मला दे." हं. तर तसं म्हणून म्हणा किंवा जितके शब्दांमधून म्हणा, तसे संभाजी महाराज माझ्यासमोर आले. हं. तितके पाहायला भेटले, तितकी भेट झाली, एवढंच. महाराजांच्या सगळ्या चरित्राकडे बघितल्यानंतर त्यांच्या गाथेतनं काय असा सार दिसतो तुम्हाला शंभूराजांबद्दल? जो आजच्या पिढीला कळला पाहिजे. खरं तर ती लढाई, तो प्रसंग, ते सगळं त्यांचं जगणं हे शेकडो वर्षापूर्वीच आहे. पण आजसुद्धा ते इथल्या पिढीला अ, हे प्रेरणादायी ठरू शकतं. ते काय आहे? महाराजांबद्दल बोलायचं झालं ना, तर एक्सेप्शनल टॅलेंट आहे ते. जर थोरले छत्रपती सुपर ह्युमन होते. मी अजूनही म्हणतो, ते महामानव होते. का? कारण एक कारकीर्द अशी आहे, पूर्ण उलगडून पाहिल्यानंतर असं वाटतं, की 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये स्वतःला स्वतःचं काही कळत नाही. कधी आयुष्य आलं आणि कधी निघून गेलं, तेव्हा हा माणूस 250 ते 300 किल्ले जिंकतो आणि नंतर 21 किल्ल्यांचा तह करून वगैरे किंवा हे बाकीच्या गोष्टी सांभाळत वगैरे आणि सगळीकडून घेरला असताना, पण त्यांचेच चिरंजीव धाकले छत्रपती, हे एक्सेप्शनल टॅलेंट आहे मला असं वाटतं. हं. कारण अशी एक गोष्ट सांगायची त्यांना जमत नाही. कवी फॉर कलश त्यांच्यासोबत होते. म्हणजे ते एक त्यांच्या वेगवेगळ्या त्यांच्याकडे अशा गोष्टी होत्या संभाजीराजांकडे, ज्या इतर राजांकडे नव्हत्या. खूप गोष्टी होत्या. हां. म्हणजे राजांचं कसं असतं, राजांना राज्य सांभाळायचं हं. राजांना युद्ध करायचेत, राजांना मंत्रिमंडळ सांभाळायचं आणि याच्यातच राजा आपण थोर करू शकतो. एखादा राजा यातच थोर कारकीर्द. त्याच्या व्यतिरिक्त ग्रंथ लिहिणं, 13 भाषा शिकणं, हं. राधेचं वर्णन लिहिलं, नखशिखांत लिहिणं आणि ते पण नखशिखांत लिहिणं. हं. वरून खाली नाही, खालून वरपर्यंत पाहत गेले. पहिले पाय पाहिला बाईचा आणि इतक्या विचार करून असा माणूस आणि मी ऐकलंय आता हे मला म्हणजे मी वाचण्यात पुराव्यांशी वाचण्यात नाही आले, पण ते एका पायावर घोडा फिरवायचे हं. आणि बरदस्त एकदम बलदंड असं व्यक्तिमत्व. तर ते एक्सेप्शनल आहे. ते इनह्युमन आहे एकदमच. हां. एवढंच आणि ह्यांच्यातली 2-4 जरी क्वालिटीज तुम्ही घेतल्या आणि त्यांना पर्स्यू केलं, तरी तरुणांना कशाचीही गरज नाही आहे. हं. कशाची? मी प्रत्येकाला सांगतो, की या शिवजयंतीला एक गोष्ट ठरवा, की कोणतंही चरित्र उचला, शिवचरित्र. समजा श्रीमान योगी असेल, किती पानाचं असेल? 600 ते 800 पानाचं असेल. दिवसाची 2 पानं. पुढच्या शिवजयंतीपर्यंत चरित्र डोक्यात असेल. तुम्ही शंभूराजांबरोबरच तुम्ही कर्णसुद्धा घेतलेलं आहे. तुमच्या कर्णावरच्या कर्णावरच्या कविता ह्या काळजाचा ठाव घेणारे आहेत. कर्ण तुम्हाला इतका का भावला? तो तुमच्या कवितेचा विषय का झाला? स्पष्ट आहे सर, जेव्हा तुम्हाला काही आयतं मिळत नाही ना आणि मिळवावं लागतं हं. आणि तीच कंडिशन भारतातल्या 90% तरुणांची. हं. त्यामुळे मीच नाही, कर्णाचे फॅन तुम्हाला 90% लोकं का दिसतील? कारण कुठेतरी अँग्री यंग मॅन ही जी कॉन्सेप्ट आली सलीम जावेदची, मला वाटतं ती कुठून तरी प्रभावित त्यावरूनच आहे. हां. आणि कर्णही तसाच आहे. मी इच्छा असूनही म्हणू शकत नाही, की मी अर्जुनासारखा आहे किंवा मला वाटतं, की मी अर्जुन आहे. का? कारण अर्जुनाच्या पाठी श्रीकृष्ण व्यक्तिगत उभे होते, बाजूला उभे होते, चुकला की सांगायचे. हं. कर्णाकडे नव्हतं कोणी आणि तरीही जर
खऱ्या महाभारतामध्ये बघायला गेलं तर अर्जुन खूप श्रेष्ठ आहेत. कर्ण कीपअप करण्याचा प्रयत्न करतायत. कादंबऱ्या, नॉवेल्स आणि मी ॲक्सेप्ट करतो. कादंबऱ्या म्हणा, नॉवेल्स म्हणा किंवा रश्मिरथी म्हणा. तर आम्हाला हे कर्णांना मोठं का दाखवा वाटलं, अंगराजांना मोठं का दाखवा वाटलं, कारण ते आम्हाला रिप्रेझेंट करत होते. हम्म. म्हणून कदाचित मला कर्णाबद्दल तितके सामान्य आत्मीयता- माणसाचं सामान्य प्रतिनिधित्व माणसाचं आहे. प्रतिनिधित्व आहे सर ते, दुसरं काही नाही. तू काहीही नाही आहेस. इवन तुमच्या जन्माला येताच तुमच्या मरणाचं प्लॅनिंग झालंय. हम्म. इथून तू सर्वाईव्ह करतोय आणि तुला माहीत नाही तुझं लिटरली. आपण म्हणतो की माझं आयुष्य असं वाहत चाललंय, त्यांचं तर लिटरलीच आयुष्य वाहत गेलंय ना. ऐकवू शकाल तुम्ही ते? जन्माचा प्रसंग ऐकवेल मी, हा. की काय झालं असेल त्या रात्री. आता दुर्वास ऋषींचा ते वरदान होतं कुंतीला भेटलेलं आणि कुंतीनं मग मला तर वाटतं कुठं नाही का की करून पाहूयात या संकल्पनेच्या खालीच त्यांनी म्हणलं की मला सूर्यासारखा मुलगा पाहिजे आणि ते पूर्ण झालं. पण आता ती एक नाबालिक असल्यामुळे समाजाच्या भीतीनं म्हणा किंवा काय असेल कारण जे काय असेल, पण त्यात मला वाटतं की कर्ण पिसायला नको पाहिजे होता किंवा कर्णाची काय चूक होती त्याच्यामध्ये. हम्म. तुम्ही काहीतरी एक वरदान आहे, हे आहे, ते आहे, पण कर्णाची जन्माला येऊन काय चूक झाली मग की तुम्ही त्याचा काय त्याला दोष? त्याचा काय दोष की त्याला तुम्ही पाण्यात सोडून दिलं. हम्म. म्हणून मी ती रात्र लिहिली ॲज अ कवी आणि नंतर मी स्वतः कर्णाला स्टेजवर म्हणजे कर्णाला समोर बोलवतो की त्या रात्री काय झालं असेल की कडकड कर विध्वंस मचाते उतरे सारे वज्रधरा पर. सगळ्या विजाखाली उतरल्या. कडकड कर विध्वंस मचाते उतरे सारे वज्रधरा पर सरसर गिरती वर्षा पहुंची जैसे तैसे वसुधा के घर. तीनों लोक में मच गई हलचल समय ही ऐसा गुजरा था माँ जमुना भीतर एक बालक सूरज बनकर उतरा था. इतिहास का जो काला पन्ना सबने मिलकर फाड़ दिया धर्म के नीचे योद्धा को एक अधर्मी कहकर गाड़ दिया. गाथा ये उस वीर की जिसके रोम रोम में दिनकर हो जिसे दाह मिला जीवन भर जैसे बेलपत्र बिन शंकर हो. ही ती रात्र आहे. क्या बात आहे. त्याच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल पण तुम्ही बोलताय. खूप काही म्हणजे समजा की तो त्याची वेदना तुम्ही मुखर केली वेदना असं हीच आहे की जेव्हा तू आता समजा कर्ण येतोय हा. आणि कर्णाला मत मांडायचं तर कर्ण तशातला माणूसही नव्हता कदाचित की जो हे माझ्यासोबत हे झालं माझ्यासोबत ते झालं असं म्हणणार. मला वाटतं ना कर्ण फक्त आता एक मत मांडायला येतोय. जे झालं ते झालं ना. पण आता म्हणजे की समजा ये अभी की है नहीं द्वापर की बीती बात है. म्हणजे कर्ण आता काय म्हणतोय की ये अभी की है नहीं द्वापर की बीती बात है जहाँ कौन किसका है सगा और कौन किसके साथ है. जहाँ कौन है माता पिता और कौन भाई बंद है. जहाँ बिछ रही लाशों पे बैठे स्वयं परमानंद है. जहाँ वंश के आधार मुझको व्यर्थ बतलाया गया और हक किसी का छीनने में अर्थ बतलाया गया. जहाँ दुर्योधन ही है सभी बस पक्ष उनके है अलग. जहाँ बस कपट की बात है बस कक्ष उनके है अलग. कृष्ण ही बस धर्म की यहाँ डोर लेकर चल रहे. गोविंद ही बस है यहाँ जो दुख में हंसकर जल रहे. उनके अलावा कौन है आगे जो मेरे टिक सके. अरे वो स्वयं ही है परम ले अवतार ही जो दिख सके. और रण में जो कुछ भी हुआ मैं उसको ना दोहराऊंगा. स्पष्ट. रण में जो कुछ भी हुआ मैं उसको ना दोहराऊंगा. मैं सत्य कहने आ गया हूँ सत्य कह के जाऊंगा. मैं चुनूंगा दुर्योधन भले दुर्योधन तुम ना चुनो पर मुझ अधर्मी से प्रथम तुम धर्म क्या है वो सुनो. मला म्हणा तुम्हाला काय म्हणायचंय ते, पण मी काय म्हणतो ऐका की धर्म और अधर्म की बुनियाद ही गर कर्म है. मान्य. धर्म और अधर्म की बुनियाद ही अगर कर्म है और कर्म से निर्मल है जो अगर उसके संग में धर्म है तो कह दो कान्हा इस जहां में दान करना पाप है और इस जहां में सूत के घर जन्म लेना श्राप है. कह दो क्षत्रियों को जाके बाणों को तुम फेंक दो और रण में खींची प्रत्यंचा पर जात रख कर देख लो. हर युद्ध रण पे था ही नहीं वो रण ही अंतर मन में था और योग्यता की लाश बन में गिर गया उस रण पे था. श्रापों और वचनों के जब मैं मर रहा था ढेर पर तब कर्ण को इस मार डाला भगवानों ने घेर कर. हे झालं त्याच्यासोबत.